Hello student, I am Professor Gagar ACM from a computer department, so Sundarbai Manik also Polytechnic, SAS Ahmednagar. In today's session, we see the remaining part of a searching and sorting unit. The topic name is that binary search. In last session, we see the linear search. Okay, so what is the binary search? The definition is that the linear search has a time complexity of a big O of n. So such algorithms are not suitable for searching when the number of elements is large. तर बघा आता लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं की जे तुमचे ड्रॉबॅक्स होते लिनियर सर्चचे तर त्यामध्ये एक सांगितलं होतं की टाइम कॉम्प्लेक्सिटी जी आहे लिनियर सर्चची तर ती काय आहे बिग ऑफ एन आणि ह्या टाइम कॉम्प्लेक्सिटीमुळे काय होतं की ज्या वेळेस तुमच्या लिस्टमध्ये जर नंबर्स जे सर्च करायचे नंबर आहे ते जर जास्त असतील किंवा लार्ज असेल तर त्यावेळेस लिनियर सर्च हा सुटेबल नाहीये. So that's why we use a binary search. Binary search is that binary search exhibits a much better time behavior in case of large volume of a data with a timing complexity. तर बघा आता की जो तुमचा बायनरी सर्च आहे त्याचा मोस्टली यूज कशासाठी होतो ज्या वेळेस तुमच्याकडे लार्ज व्हॅल्यूम ऑफ डेटा असेल किंवा लार्ज डेटा असेल किंवा जास्त नंबर्स असतील तर त्यावेळेस आपण बायनरी सर्चला यूज करू शकतो. का? कारण की याची जी टायमिंग कॉम्प्लेक्सिटी आहे ती काय आहे ग्रेटर आहे किंवा ती ॲज कम्पेअर टू लिनियर सर्च इट इज अ बेटर. So that's why we use a binary search for the more numbers when the number is largest. So there is one example and in that example we have to find one number. तर बघा आता इथे एक एक्झाम्पल घेतलं आपण तर काही नंबर्स घेतलेत मी एलिमेंट्स मध्ये आणि त्याचबरोबर आपल्याला एक की दिलेली आहे. तर बघा आपली की जी आहे ती आहे 29. म्हणजे काय करायचं आपल्याला की 29 हा जो नंबर आहे किंवा हा जो एलिमेंट आहे त्याला आपल्याला सर्च करायचं बरोबर. तर आता बघा की हे जे नंबर्स आहे याच्यामध्ये काय इंडेक्स दिलेला आहे वरती आणि खाली एलिमेंट दिलेले बरोबर. सो दीज आर माय एलिमेंट्स अँड दीज आर माय इंडेक्स. सो ज्यावेळेस आपण बायनरी सर्च यूज करतो तर त्यावेळेस आपल्याला काही कंडिशन दिलेल्या आहेत. तर बघा कंडिशन काय आहे तर आपल्याला सगळ्यात आधी इंडेक्स जी स्टार्टिंग इंडेक्स आहे ती आणि एंडिंग इंडेक्स तर ते दोन लागतात म्हणजे दॅट इज द इंडेक्स ऑफ द फर्स्ट एलिमेंट अँड द इंडेक्स ऑफ लास्ट एलिमेंट. ओके हे आपल्याला काढून घ्यावं लागतं. त्याचबरोबर आपल्याला सेंटर एलिमेंट काढून घ्यावा लागतो दॅट इज अ सी युअर सी. तर ह्या तीन गोष्टी आपल्याला लागतात. त्याचबरोबर अजून एक कंडिशन दिली आहे की आपल्याला आपली की जर सपोज तुमचा सेंटर पॉइंट हा ग्रेटर असेल किंवा की पेक्षा लहान असेल किंवा मोठा असेल तर त्यानुसार आपल्याला काही कंडिशन दिलेलं आहे की लेफ्ट पार्ट सिलेक्ट करायचा आहे की राईट पार्ट सिलेक्ट करायचा आहे. सो कन्सिडर सपोज लेफ्ट हाफ एलिमेंट्स could be selected by simply making j equal to c minus 1. म्हणजे काय की बघा जर तुम्ही तुमचा सेंटर पॉइंट म्हणजे तुम्हाला जर लेफ्ट साइड एलिमेंट जर सिलेक्ट करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की j इक्वल टू c मायनस 1 म्हणजे आपल्याला j ची व्हॅल्यू काय करायची आहे जे तुमच्या सेंटर पॉइंट आला त्यापासून एकनी कमी करायची जर तुम्हाला लेफ्ट साइड पार्ट सिलेक्ट करायचा असेल तर. And suppose you have to select right side part, then the right half elements could be selected by simply I equal to c plus 1. These are the opposite of each other. Okay, so let's start with this example. So in that example we have to find a key that is 29. Okay, सो आपल्याला काय करायचं इथे 29 ला सर्च करायचे. सो बघा आता की मी इंडेक्स काढून घेतली माझी जी इंडेक्स आहे ती आय ची व्हॅल्यू काढली आहे त्याच बरोबर मी जे ची पण व्हॅल्यू इथे काढून घेतलेली आहे बरोबर. आणि त्यानंतर मी माझा सी दॅट इज सेंटर तो पण मी इथे काय केलाय कंप्लीट केलाय किंवा काढून घेतलाय. ओके तर बघा आता
ती आली तुमची आय ची व्हॅल्यू, आय इक्वल टू 0. त्यानंतर तुमचा सेंटर पॉइंट, आता सेंटर पॉइंट किती आला आपला 4 आलाय. सो दिस इज द माय सेंटर पॉइंट, सी इक्वल टू 4 अँड द लास्ट जे, जे ची व्हॅल्यू जी आपण घेतली आहे 8. ओके, सो बघा आता तुम्हाला एक तर कळलं आहे याच्यावरून की आपली जे ची व्हॅल्यू काय आहे, आय ची व्हॅल्यू काय आहे आणि त्याचबरोबर आपला सेंटर पॉइंट काय आलाय तो. आता बघा तुमची जी की आहे ती किती आहे 29, बरोबर. सो आता 29 जर तुम्ही बघितलं तर 29 हे सेंटर पॉइंटच्या राईट साईडला आहे, बरोबर. म्हणजे सेंटर पॉइंटच्या राईट साईडला, कारण की हा तुमचा सेंटर पॉइंट आहे, राईट. सो दिस इज माय सेंटर पॉइंट, राईट. सो सेंटर पॉइंटच्या राईट साईडला तो होते 29. सो मग आता आपल्याला काय करावं लागेल, राईट साईडचा पार्ट आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, बरोबर. सो ऍज पर आवर conditions, when we are to select a right side, then we have to add I equal to c plus 1. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की I मध्ये c च्या व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट करायची. म्हणजे कसं येईल c plus 1 दॅट इज 4 plus 1. म्हणजे आपल्याला कोणता पार्ट कन्सिडर करावा लागेल, मग हा पार्ट, बरोबर. सो दिस पार्ट आय एम सिलेक्टिंग फॉर step 1. Step 1 is equal to, since key is a of a c, आणि आपली की ही मोठी आहे, 29 इज ग्रेटर दॅन 25. सेंटर पॉइंट पेक्षा आपली की काय आहे मोठी, त्यामुळे वी सिलेक्ट राईट हाफ इज सिलेक्टेड. काय केलं आपण की आपली की जी आहे तिच्यापेक्षा जो सेंटर पॉइंट आपला तो लहान आहे, म्हणजे आपली की मोठी आहे आणि सेंटर पॉइंट लहान आहे, म्हणून आपण काय केलंय की राईट साइड पार्ट सिलेक्ट करतोय, बरोबर. सो हा राईट साइड पार्ट मी इथे सिलेक्ट केला. बघा आता राईट साइड पार्ट सिलेक्ट केल्यानंतर परत आपल्याला आय ची व्हॅल्यू आणि जे ची व्हॅल्यू काय होईल ते नवीन भेटेल, बरोबर. सो बघा आता आय ची व्हॅल्यू आपली काय येईल आता नवीन, आय ची व्हॅल्यू आलेली आहे ती आहे आता 5, आय इक्वल टू 5 आणि जे ची व्हॅल्यू आलेली आहे आपली 8, जे इक्वल टू 8. बघा जे ची व्हॅल्यू किती आली आहे 8. ओके, सो आता आपल्याला काय करायचं सेंटर पॉइंट काढायचं आहे, राईट. सेंटर पॉइंट काढताना परत आपला जो फॉर्म्युला आहे तोच आपण इथे यूज करूया परत अगेन. काय सांगितलं तुमच्या फॉर्म्युला मध्ये आय ची व्हॅल्यू घेतली आपण 5, जे ची व्हॅल्यू 8. सो आय प्लस जे डिवाइड बाय 2, बरोबर. सो आय ची व्हॅल्यू किती इथे मग 5 प्लस 8 दॅट इज 13 डिवाइड बाय 2, राईट. सो काय येईल मग 6.5 हे आन्सर आलं, तर आपण 6 कन्सिडर केलं. ओके, तुमचा सी किती आलाय मग आता 6 आलाय. सो सी इज इक्वल टू 6. कसं आला ते कळलं. काय केलं आपण की आय आणि जे या दोन्हीचा मीडिएटर घेतला, थोडक्यात आय आणि जे चा मीडिएटर, म्हणजे आय ची व्हॅल्यू प्लस जे ची व्हॅल्यू आणि डिवाइड बाय 2 केलं. सो त्यानंतर आपल्याला काय भेटले 6.5 ही व्हॅल्यू आली, तिला आपण 6 ॲज अ कन्सिडर केलं, त्याबरोबर आपल्याला सेंटर पॉइंट भेटलं. आता 6 जर आपला सेंटर पॉइंट आला म्हणजे हा आला तुमचा सेंटर पॉइंट, राईट. सो आता तुम्ही इथे बघू शकता की आपली जी की आहे ती सेंटर पॉइंट पेक्षा लहान आहे, बरोबर. 29 इज लेस दॅन 30. सो त्यामुळे आता आपल्याला काय करायचं आहे लेफ्ट साइडचा पार्ट सिलेक्ट करायचा आहे. बघा परत एकदा सांगतो मी, इथे काय केलं होतं आपण
इथे आपली की ही त्या सेंटर पॉइंट पेक्षा मोठी होती, म्हणून आपण काय केलं, राईट साइड पार्ट सिलेक्ट केला होता. तर इथे काय होतंय की आपली जी की आहे दिलेली ती 29 आहे आणि ती 29 ही सेंटर पॉइंट पेक्षा लहान आहे. आता सेंटर पॉइंट पेक्षा लहान असेल तर कंडिशन काय सांगितली मग, लेफ्ट हाफ एलिमेंट्स कुड बी सिलेक्टेड बाय सिम्पली मेकिंग जे इक्वल टू सी मायनस वन. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की जी तुमची जे ची व्हॅल्यू आहे ती आपल्याला तिथे काय करायची, मायनस करायची. बरोबर. सो जे ची व्हॅल्यू जर मायनस केली तर किती येईल, मग सेंटर पॉइंट मधून जर आपण एक मायनस केला म्हणजे 6 मायनस 1 केलं तर किती, जे ची व्हॅल्यू तुमची 5 येईल. बरोबर, ऍज पर दिस फॉर्म्युला, राईट. सो मग आपल्याला कोणता पार्ट सिलेक्ट करावा लागेल, फक्त हा पार्ट. सो स्टेप 2 काय सांगते मग, स्टेप 2 since key is greater than, sorry, less than center point, so we select left side part. बरोबर. काय झालं की आपली जर की स्मॉल असल्यामुळे आपण काय करतोय, मग तिला लेफ्ट साइड पार्ट सिलेक्ट करतोय. सो मग लेफ्ट साइड पार्ट मध्ये एवढीच फक्त व्हॅल्यूज येतील, राईट. त्या व्हॅल्यू मी घेतल्या. आता बघा इथे इंडेक्स पण तुमची आय ची जी व्हॅल्यू ती पण 5 असेल आणि जे ची व्हॅल्यू पण 5 असेल, कारण की इथे आपल्याला कुठल्याही प्रकारची पुढची व्हॅल्यू नाही, फक्त एकच व्हॅल्यू आहे तुमच्या इंडेक्स मध्ये. सो I equal to 5, त्याचबरोबर जे इक्वल टू ऑल्सो 5. ओके. आता परत तुमचा फॉर्म्युला आपण इथे यूज करणार. ॲज पर युअर फॉर्म्युला, इंडेक्स इक्वल टू 5, इंडेक्स I इक्वल टू 5 and J equal to 5. So 5 plus 5, that is a 10. 10 divided by 2, that is 5. Okay. So finally आपल्याला सेंटर पॉइंट भेटतोय C. C is equal to 5. So C ची पण व्हॅल्यू किती आली आता, 5 आली. सो आता C ची व्हॅल्यू पण 5 आली, म्हणजे काय आले आपल्या लिस्ट मध्ये एकच पॉइंट शिल्लक राहिला आणि तो आहे C. सो लास्ट I ची व्हॅल्यू पण 5 आहे, C ची व्हॅल्यू पण 5 आहे आणि J ची व्हॅल्यू पण 5 आहे. सो एलिमेंट इज found and search is successful. At the last we got our result, and the result is that the element is found and search is successful, and the element is found at 5th location, that is 5, that is 29 at 5 location. लोकेशन. आपल्याला कुठे भेटला तो, आपल्या 5th लोकेशनला 29 इज फाउंड. ओके. सो इन दॅट वे वी सी द बायनरी सर्च, how to binary search use, and there is one example we see in that there is conditions कोणते कोणते आहे, मग जर तुमचा एलिमेंट किंवा जर तुमची C ची व्हॅल्यू ही जर स्मॉल असेल तर C-1 करायचं, लेफ्ट पार्ट सिलेक्ट करायचा. जर ग्रेटर असेल तर C+1 करायचं. त्याच्यानंतर I ची व्हॅल्यू काय आहे, J ची व्हॅल्यू कशी घेतली जाते, सेंटर पॉइंट कसा काढला तो, हे सगळं आपण इथे बघितलं. सो इन दॅट वे वी हॅव कम्प्लिटेड आवर binary search, and also we have completed our unit, that is searching and sorting. In next session we see the next unit. So thank you everyone. We will stop